विद्यार्थी मित्र हो नमस्कार. इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील थर्ड टॉपिक आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. याच्यातील 5 नंबरचा प्रॉब्लेम आपण समजावून घेणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुडविलचे अमाऊंट दिलेले आहे आणि ते रेज करायला सांगितलेलं आहे. नवीन पार्टनर रोख रकमेच्या स्वरूपात गुडविल आणणार नाही. त्यानंतर जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत आणि कॅपिटल ॲडजस्टमेंट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढून आपण कॅपिटल ॲडजस्ट करणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूया, प्रॉब्लेम समजावून घेऊ. प्रॉब्लेम पेज नंबर 163 163 पानावर प्रॉब्लेम दिलेला आहे. पहा, मिस्टर किशोर अँड मिस्टर लाल वेर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3/4 अँड 1/4 रिस्पेक्टिवली. किशोर आणि लाल हे 2 पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:1 म्हणजे 4 भाग पडायचे. 3 भाग प्रॉफिट किशोरला दिला जाणार आहे आणि लाल याला 1 भाग प्रॉफिट दिला जाणार आहे. पुढे बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. लायबिलिटीज सगळ्या क्रेडिटर्स दिलेले आहेत. क्रेडिटर्स ॲज इट इज न्यू बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. जनरल रिझर्व ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला वाटून द्यायचं आहे 3:1 या रेशोमध्ये. कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार आहोत, ब्रॉड डाऊन करणार आहोत. त्यानंतर ॲसेट साईड बघा. ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग दिलेले आहे. इथे अगोदर टिकमार्क केलेले आहे म्हणजे ते ॲडजस्टमेंट आहे. न्यू बॅलन्स शीटला आपण ते इनरला दाखवणार, ॲडजस्टमेंट करणार आणि नेट व्हॅल्यू आउटवर्ड कॉलममध्ये दाखवणार आहे. फर्निचर आहे ॲसेट साईडला, स्टॉक ॲसेट साईडला नोंदवणार आहोत. त्याच्यानंतर डेटर्स ॲज इट इज न्यू बॅलन्स शीटमध्ये दाखवायचे आहेत. बिल्स रिसिवेबल 39,000 न्यू बॅलन्स शीटमध्ये येतील. कॅश ॲट बँक, तर बँक अकाउंट आपल्याला स्वतंत्र रफ वर्किंगमध्ये ओपन करायला काही हरकत नाही. ते आपण बँक अकाउंट ओपन करूया. पुढे काय दिलेलं बघा. दे डिसाइडेड टू ॲडमिट राम ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. पुढे काही अटी दिलेल्या आहेत आणि या अटींना अनुसरून रामला नवीन फॉर्ममध्ये प्रवेश द्यायचा. पुढचे पहिली अट दिलेली आहे. ही शुड बी गिवन 1/5 शेअर इन प्रॉफिट अँड फॉर दॅट ही ब्रॉट इन ₹60,000 ॲज कॅपिटल थ्रू RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, म्हणजे बँकेमार्फत पैसे पाठवण्याची ही एक सुविधा आहे. गेल्या वर्षी 11वीमध्ये असे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही पाहिलेले. म्हणजे इथं डायरेक्ट बँक अकाउंटला नोंदी होत आहेत. 60,000 रुपये त्याने आणलेले आहेत आणि हे 60,000 रुपये डायरेक्ट RTGS मार्फत व्यवसायाच्या खात्यावर, त्या फर्मच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी त्याला भविष्यकाळामध्ये 1/5 हा प्रॉफिट द्यायचा आहे, 1/5. पुढे गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000. गुडविल निर्माण करायचं आहे. इथे हे दिलेलं आहे. गुडविल शुड बी रेज्ड, निर्माण करायचं आहे. त्यामुळे आपण ते निर्माण करणार आहोत. ओल्ड पार्टनरला ते वाटून द्यायचं आहे. एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि हे जे गुडविल आहे हे गुडविल न्यू बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला आपण दाखवणार आहोत. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 3. ॲप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग
बाय 20%. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंगची किंमत ही 20% वाढते. म्हणजे आपण इथं ॲड करणार आहोत लँड अँड बिल्डिंग, जुने जे लँड अँड बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल, जर्नल एंट्री होईल. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे फर्निचर अँड स्टॉक आर टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. हे क्लोजिंग स्टॉक आहे, फर्निचर आहे, त्याच्यावरती 10% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. इथं दिलेलं आहे फर्निचर अँड स्टॉक, त्याच्यावरती 10% डेप्रिशिएशन महत्त्वाचं, किंमत कमी करायची आपल्याला त्याची. आता या तिन्ही असेटवरती या ठिकाणी इथे आपण मगाशी पाहिलं टिकमार्क केलेले आहे, कारण टिकमार्क अगोदर करून घ्यायचे म्हणजे ते इनरला आपल्याला लिहिता येतील. इनरला लिहूया. ठीक आहे, त्यानंतर पुढे द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर शुड बी ॲडजस्टेड इन दिअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू बँक अकाउंट. नवीन पार्टनरने जे कॅपिटल आणलेलं आहे त्या प्रमाणात जुन्या पार्टनरचं कॅपिटल ठेवायचं आहे. जर रक्कम कमी पडत असेल तर त्यांच्याकडून घ्यायची आहे, आणि जर त्यांचं कॅपिटल एक्सेस जास्त असेल तर ते आपण त्यांना रिटर्न करणार आहोत. ठीक आहे, आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, 5 जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म अँड ए बॅलन्स शीट ऑफ न्यू फॉर्म. ठीक आहे, परीक्षेसाठी हे आपल्याला महत्त्वाचं आहे, तयार करायचं आहे. प्रेझेंटेशन हे जर चांगलं करावंच लागेल, पण वर्किंग नोटमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करावं लागेल. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा तयार करावा लागेल, कारण त्यांचे बॅलन्स आपल्याला काढायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला प्रॉफिट किंवा लॉस, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन लॉस आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे, यासाठी आपण प्रॉब्लेम आखून घेऊया. हा, आता इथे प्रॉब्लेम जर्नल एंट्रीज, जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, वरती हेडिंग द्यायचं आहे इन द बुक्स ऑफ न्यू फॉर्म, न्यू पार्टनरशिप फॉर्म, जर्नल एंट्रीज. त्यानंतर जर्नल एंट्री जे होतील त्या साधारणतः परीक्षेमध्ये सोडवताना आपण डाव्या पानावरही सुरुवात करतो, उजव्या पानावरती निम्म्यापर्यंत वगैरे जर्नल एंट्री येतात. सर्व एंट्री दोन्ही पान आपल्या समोर असल्यानंतर समोर राहतात. त्यानंतर इथे आपण रफ वर्किंग म्हटलेलं आहे, करावा लागतो पण केलेला आहे. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, आपल्याला प्रेझेंटेशन इथं आपण चांगलं केलेलं आहे, आखून घेतलेलं आहे. मांडूया, बघूया त्याच्या नोंदी काय होतात ते. त्यानंतर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, इथे पेपरवरती 3 कॉलममध्ये माहिती लिहिताना जरा थोडीशी अडचण होते, म्हणून मी स्वतंत्रपणे ओल्ड पार्टनरसाठी कॅपिटल अकाउंट स्वतंत्र ओपन केलेलं आहे आणि न्यू पार्टनरचा स्वतंत्र ओपन केलेला आहे. तुम्ही करू शकता किंवा एकत्र कॉलमनं फॉर्म आखू शकता. त्यानंतर हा बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल, डेट 1 एप्रिल 2018, दॅट इज न्यू बॅलन्स शीट. म्हणजे हा न्यू बॅलन्स शीट आपण इथे ओपन केलेला आहे. ठीक आहे, बघूया याच्या नोंदी आपण बघूया. प्रॉब्लेम, तर प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आपण जे आयटम आहेत ते सुरुवात करणार, क्रेडिटर्सपासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. प्रथमतः आपण बॅलन्स शीटमधील लायबिलिटी साईडचे आयटम आपण नोंद करून घेऊया. क्रेडिटर्स न्यू बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड ॲज इट इज ट्रान्सफर करायचे. क्रेडिटर्स ₹1,20,000. त्यानंतर पुढे जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत. जनरल रिझर्व्ह ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत. त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:4, 3:1 या रेशोमध्ये. ठीक आहे, 3:4, टोटल 4 भाग पडायचे, ₹3,000 एक भाग होईल.
जर्नल एंट्री करूया. आपली पहिली जर्नल एंट्री 1 एप्रिल 2018. जर्नल रिझर्व अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट 9,000 टू लाल्स कॅपिटल अकाउंट 3,000. नरेशन being journal reserve distributed to all partners in the old profit sharing ratio. ठीक आहे. आता कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर्नल रिझर्वची एंट्री करून घेऊ. पहिल्या ओळीवरती बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन करण्यासाठी ओळ सोडा. जर्नल रिझर्व कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला किशोर 9,000 आणि लालच्या कॉलममध्ये 3,000 9,000 रुपये आणि 3,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट दॅट इज कॅपिटल आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे. इथं एक वेळ जागा सोडलेली आहे, तिथं लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किशोर 90,000 अँड लाल 48,000. ठीक आहे. त्यानंतर ॲसेट साईडचे आयटम लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल हे आपण ट्रान्सफर करून घेऊया. बॅलन्स शीट पहिल्या ओळीवरती गुडविल हे शक्यतो दाखवा, त्यासाठी एक ओळ जागा सोडा. लँड अँड बिल्डिंग इनर कॉलममध्ये 75,000. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे, फर्निचर रुपीज 6,000. त्यानंतर स्टॉक दिलेला आहे, स्टॉक रुपीज 60,000. ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण ते इनरला लिहिलेले आहेत. डेटर्सवर कोणती ॲडजस्टमेंट नाही, ऑल डेटर्स आर गुड. डेटर्स चांगले वसूल होणारे आहेत. ॲज इट इज आउटवर्ड कॉलममध्ये नोंदवायचे. बिल्स रिसिवेबल जसे आहेत तसे, त्यावर काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही, आपण आउटवर्डला नोंदवूया. त्यानंतर कॅश ॲट बँक 30,000. आपण कॅल्क्युलेशनमध्ये सेपरेट बँक अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याच्या डेबिट साईडला नोंद करायची आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन रुपीज 30,000. म्हणजे ओल्ड बॅलन्स शीटमधील सर्व आयटम आपण आपल्या लेजर आणि न्यू बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केले, त्या अकाउंटला ब्रॉड डाऊन केले. जर्नल एंट्री ही जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशनची एंट्री आपण केली. ठीक आहे. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट प्रमाणे म्हणजे ज्या टर्म दिलेल्या आहेत त्याप्रमाणे दे डिसाइडेड टू ॲडमिट राम ऑन 1 एप्रिल 2018 ऑन फॉलोइंग टर्म्स. पुढे ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीप्रमाणे रामला आपण प्रवेश देणार आहोत. ही शुड बी गिवन 1/5 शेअर in profit, and for that he brought in rupees 60,000 as capital through RTGS. RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. बँकेची ताबडतोब पैसे ट्रान्सफर करण्याची ही योजना आहे. या अंतर्गत म्हणजे बँकेने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याला कोणाच्याही खात्यावरती ताबडतोब पैसेही ट्रान्सफर करता येतात. ठीक आहे. हा बँके थ्रूच व्यवहार होतो, त्यामुळे बँक अकाउंटलाच आपण या ठिकाणी डेबिट देणार आहोत. बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर आहे राम्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. जर्नल एंट्री करायची आपल्याला. जर्नल एंट्री डेट लिहा 1 एप्रिल. बँक अकाउंट डेबिट रुपीज 60,000 टू राम्स कॅपिटल अकाउंट रुपीज 60,000. नरेशन बिंग राम ब्रॉट कॅपिटल बाय RTGS. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे.
राम कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट दिलेलं आहे. त्याला ते बाय बँक अकाउंट ₹60,000 आणि रफ इथं कॅल्क्युलेशनमध्ये बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. बँक अकाउंटला डेबिट दिलेलं आहे. बँक अकाउंट डेबिट साईडला टू राम्स कॅपिटल अकाउंट ₹60,000. हे जनरल एंट्री आहे. ते जनरल एंट्रीचं आपण पोस्टिंग केलं. त्यानंतर पुढे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000. 60,000 रुपये गुडविल निर्माण करायचं आहे. प्रथमतः जनरल एंट्री 1 एप्रिल गुडविल अकाउंट डेबिट ₹60,000 टू किशोर्स कॅपिटल अकाउंट 45,000 and to लाल्स कॅपिटल अकाउंट ₹15,000. गुडविल नवीन पार्टनरने आणलेलं नाही आणि ते व्यवसायामध्ये निर्माण करायचं ठरवलेलं आहे. हे आपण निर्माण केलं. गुडविल अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट टू लाल्स कॅपिटल अकाउंट ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. नरेशन लिहायचं आहे. बिंग गुडविल रेज. आता गुडविल संदर्भात पुढे काही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही. इथे गुडविल रेज म्हटलं की फक्त रेजकडून ठेवायचं आहे. तिथे किशोर आणि लाल्स कॅपिटल अकाउंट आपण वाढवून दिलेलं आहे. गुडविलमुळे ऑल पार्टनरचं कॅपिटल वाढतं. जनरल एंट्रीचं पोस्टिंग करूया. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट किशोर 45,000 आणि लाल 15,000. इथे गुडविल इज इनटँजिबल असेट. असेट साईडला गुडविल वाढतील. त्याचबरोबर लायबिलिटी साईडला ह्या पार्टनरचं कॅपिटल वाढणार आहे. याचा अर्थ कॅपिटलला तेवढं कॅपिटल हे जे पार्टनर आहेत त्यांना एवढं मूल्य वाढवून मिळालेलं आहे. पुढच्या फॉर्ममध्ये किशोरचं 45,000 रुपयाने कॅपिटल वाढणार आहे. वास्तविक पाहता किशोरने आता इथं काही रक्कम आणलेली नाही किंवा लालने ही रक्कम आणलेली नाही. तरीसुद्धा न्यू पार्टनरला प्रवेश देताना त्यांनी पाठीमागच्या त्यांच्या फर्मचं जे व्हॅल्युएशन केलं त्या व्हॅल्युएशनमध्ये ही जादाची रक्कम त्यांना मिळाली. जादाचं मूल्य त्यांना मिळालं आणि त्यांचं कॅपिटल त्या ठिकाणी वाढलेलं आहे. ठीक आहे. आता याची नोंद बॅलन्स शीट ॲसेट साईडला पहिली एक वर जागा सोडली आपण तिथे करून टाका. गुडविल ₹60,000 म्हणजे इथून पुढे ही ॲसेट व्यवसायात इथे राहणार आहे. ठीक आहे. त्या सगळ्या जे ॲसेट आहेत तसे गुडविलसुद्धा राहणार आहे. जर ते रिटर्न ऑफ करायचं म्हटलं तर तिन्ही पार्टनरला वाटून द्यायचं आहे. तिघांचंही कॅपिटल इथून पुढे कमी होणार आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट ॲप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%. लँड अँड बिल्डिंगची किंमत 20% वाढवायची आहे. लायबिलिटी साईडला ॲसेट साईडला आपण याच्या अगोदर नोंद केलेले लँड अँड बिल्डिंग ₹75,000. ॲड ॲप्रिशिएशन 20% मीन्स 15,000. 75,000वर 20%ने 15,000 रुपये येतात आणि लँड अँड बिल्डिंगची नेट व्हॅल्यू 90,000 इन आउटवर्ड कॉलम. आउटवर्ड कॉलममध्ये 90,000 रुपये दाखवले. तर लँड अँड बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडला नोंद करायचे. बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट ₹15,000 15,000 रुपये. पण आता इथं एकाच असेटचं ॲप्रिशिएशन असल्यामुळे जनरल एंट्री करायला काही हरकत नाही. आपण सर्व असेटचं रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर जनरल एंट्रीज करतो. इथे दुसऱ्या असेटचं काही रिव्हॅल्युएशन नाही. जर इतर असेट आणखीन असत्या तर सर्व असेटला डेबिट दिलं असतं आणि नंतर क्रेडिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आहे. इथे त्याच पद्धतीने आपण जनरल एंट्री करून घेऊ. जनरल एंट्री डेट सेम डेट 1 एप्रिल लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट ₹15,000 टू
प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ₹15,000. नरेशन लिहायचं आहे. बीन इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. ॲसेटची किंमत वाढल्यामुळे झालेला फायदा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, फर्निचर अँड स्टॉक आर टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. फर्निचर आणि स्टॉकची किंमत 10% कमी करायची आहे. बॅलन्स शीट ॲसेट साईडला पण नोंद केलेली. फर्निचर 6,000, इथं लेस डेप्रिशिएशन 10% मीन्स 600. 6,000वर 10%ने ₹600 येतात. लेस केल्यानंतर 4,500 नेट व्हॅल्यू इन द न्यू फॉर्म ऑफ फर्निचर. फर्निचरची नवीन फॉर्ममधील किंमत आहे ₹5,400. ठीक आहे. आता हा झालेला लॉस आहे, तो लॉस आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला नोंद करणार आहोत. फर्निचर टू फर्निचर ₹600. अजून एका असेटचं रिव्हॅल्युएशन आहे, किंमत कमी केलेली. स्टॉकची किंमत ₹60,000 आहे. 10%ने लेस करायचं आहे. ते स्टॉकमधून लेस करताना करंट असेट आहे, लेस रिटर्न ऑफ असल्याचं आहे. डेप्रिशिएशन इज चार्ज ऑन फिक्स्ड असेट ओनली. इथे स्टॉकची किंमत कमी झाली, आपण लेस रिटर्न ऑफ लिहिल्या, या डिक्रीज इन द व्हॅल्यू लिहिलं तरी चालेल. ₹6,000 वजा केले, 54,000 ₹54,000 ही स्टॉकची किंमत आहे नवीन फॉर्ममध्ये. ठीक आहे. ₹6,000 ही किंमत जी कमी केली ती लॉस आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला नोंद करणार आहोत. टू स्टॉक अकाउंट ₹6,000. आता याच्यानंतर आणखीन कोणत्याही ॲसेटचं रिव्हॅल्युएशन नाही, किंमतही कमी नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण आता ह्या 2 आयटम विचारात घेऊन जर्नल एंट्री करून घेऊ. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला डेबिट दिलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट 600, टू स्टॉक अकाउंट 6,000. ठीक आहे. जर्नल एंट्री, डेट सेम डेट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 6,600 टू फर्निचर अकाउंट 600 अँड टू स्टॉक अकाउंट ₹6,000. नरेशन लिहायचं आहे. बिंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. असेटची किंमत कमी झाली. ठीक आहे. असे एकत्र एंट्री करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स शुड बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू बँक अकाउंट. बँक अकाउंट मार्फत जुन्या पार्टनरचे कॅपिटल आपल्याला ॲडजस्ट करायचे. त्यासाठी नवीन पार्टनरचं कॅपिटल आपण बेस पकडतो. ठीक आहे. इथे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, नवीन रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना आपण रिमेनिंग रेशो काढतो. रिमेनिंग रेशो म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण समजा ₹100 हा प्रॉफिट लक्षात घेतला, तर त्यामधून 1/5 जो नवीन पार्टनरला रेशो द्यायचा आहे, 1/5 ₹100च्या 1/5 म्हणजे ₹20 हा प्रॉफिट न्यू पार्टनरला दिल्यानंतर राहिलेला ₹80चा जो प्रॉफिट आहे तो 3/1 या प्रमाणात ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचा आहे. आता इथे राहिलेला जो प्रॉफिट आहे 80, त्याचे 4 भाग पाडायचे. 3 भाग किशोरला द्यायचे आणि लालला 1 भाग द्यायचा आहे. ठीक आहे. तर रिमेनिंग प्रॉफिट म्हणजे न्यू पार्टनरला प्रॉफिट वाटून दिल्यानंतर राहिलेला प्रॉफिट. ठीक आहे. आता हे ₹100चं उदाहरण आपण घेतलं. कॅल्क्युलेशन करताना इथं ₹1 गृहीत धरायचा आहे. ₹1 प्रॉफिट असेल तर त्याच्यातील 1/5 प्रॉफिट हा न्यू पार्टनरला दिल्यानंतर 4/5 हा जो प्रॉफिट आहे तो
4/5 हा ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे. तो जर वाटून द्यायचा म्हटलं तर अर्थातच त्या प्रॉफिटला त्यांच्या ओल्ड शेअरिंग रेशोने गुणायचं आहे. म्हणजे 4/5 इंटू 3/4 4/5 इंटू 3/4 कारण 4/5 4/5 आहेत त्याचे 4 भाग पडायचे आणि त्यातले 3 भाग किशोरला द्यायचे. एक गुंडेला आहे. त्याचं उत्तर येतं आहे 12 डिवायडेड बाय 20 म्हणजे 12/20. इथे 4/5 आणि 3/4 यांचा गुणाकार, अंशांशाचा गुणाकार 4×3=12 आणि छेदाचा गुणाकार 5×20. ठीक आहे. त्यानंतर लाल्स न्यू रेशो, त्याला हे 4/5च्या 1/4 म्हणजे आपण जर हा रिमेनिंग रेशो काढला त्याच्या 1/4 भाग म्हणजे त्याचे 4 भाग पडायचे, 1 भाग लालला द्यायचा आहे. म्हणून 4/5ला 1/4ने गुणायचं आणि गुणल्यानंतर 4/20 4/20 हा लालचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. आता इथे बघा त्याच पद्धतीने अंशांशाचा गुणाकार करायचा 4×1=4 आणि छेदाछेदाचा गुणाकार आहे 5×20 न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर. ठीक आहे. इथे 4/20 हे लक्षात घ्या. आणि रामचा जो रेशो दिलेला आहे आपल्याला 1/5 दिलेला आहे. आता इथे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करताना एकाच संख्येने काही भाग पाडायचे आणि त्यातले मग त्यांच्या रेशोच्या प्रमाणात सगळ्यांना देऊन टाकायचे. म्हणजे इथं 12/20 4/20 म्हणजे किशोर आणि लालला भाग पाडताना 20 भाग पाडायचे आणि रामला 1/5 म्हणजे 5 भाग पाडायचे. असं न करता आपण एकच विशिष्ट 20 संख्येने भाग पाडायचे. मग 20 मधले रामला किती द्यायचे तर 1/5 पैकी 4 असं या ठिकाणी कॅल्क्युलेशन येईल. छेद सारखा करण्यासाठी थोडक्यात काय, राम 1/5 आहे तर छेद सारखा करायचा म्हणजे 5ला 4ने गुणल्यानंतर 20 येतील. म्हणजे अंशालाही 4ने गुणायचं आणि इथे 1/5 इंटू 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 4/20 हा त्यांचा रेशो आला. 4 डिवायडेड बाय 20 म्हणजे 20 भाग पाडे त्यातले 12 भाग किशोरला, 4 भाग लाला आणि 4 भाग रामला. याचाच अर्थ याला पुन्हा जर संक्षिप्त रूप दिलं 4ने सर्वांना भागितलं 3×1=1 असं येईल. ठीक आहे. म्हणजे 3×1=1 हा यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. तर कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल ॲडजस्टमेंट, किशोरचं कॅपिटल किती असलं पाहिजे, लालचं कॅपिटल किती असलं पाहिजे, रामचं कॅपिटल किती असलं पाहिजे ते बघूया. आता रामला इथं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये 1 भाग द्यायचा आहे आणि त्याने 60,000 रुपये आणलेले आहेत. मग त्याचे एका भागासाठी किती हे कॅल्क्युलेशन केलं आपण. एका भागासाठी 60,000 म्हणजे सर्व पार्टनरचं एका भागासाठी 60,000 रुपये कॅपिटल असलं पाहिजे. मग किशोरला 3 भाग प्रॉफिट मिळणार आहे. मग एका भागासाठी 60,000 पाहिजे तर 3 भागासाठी किती, तर या दोन्हींचा गुणाकार केला तर किशोरचं कॅपिटल 80,000 असलं पाहिजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात. त्यानंतर लालला एकच भाग मिळणार आहे, त्याचे 60,000 रुपये ठेवायचे आणि रामचं 60,000 आणलेलंच आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचं न्यू कॅपिटल आहे किशोर 1,80,000, लाल 60,000 अँड राम 60,000. या कॅपिटलची नोंद बॅलन्स शीटला करायला काही हरकत नाही. बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल नोंद करून टाका. किशोर 1,80,000, त्यानंतर लाल 60,000 अँड न्यू पार्टनर राम 60,000. तिन्हींची बेरीज करायची आहे. तिन्हींची बेरीज येणार आहे 3 लाख रुपये. ठीक आहे. हे आउटवर्डला दाखवायचं आहे. म्हणजे न्यू फर्ममध्ये टोटल कॅपिटल 3 लाख रुपये असणार आहे. पैकी किशोरचं 1,80,000, लालचं 60,000, रामचं
60,000 रुपये. आता इथं जे कॅपिटल आहे तिथून नोंद आपण करतो, म्हणजे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स हे इथे ब्रॉडडाऊन केले. म्हणजे कॅपिटल अकाउंटला ते कॅरीड डाऊन केले पाहिजेत. कॅपिटल अकाउंट ओपन करायचा, त्याच्या डेबिट साईडला, कारण कॅपिटल अकाउंटला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, डेबिट साईडला लिहायचं आहे किशोरचं कॅपिटल दाखवायचं आहे 1,80,000, लालचं कॅपिटल दाखवायचं आहे 60,000, आणि हा न्यू अकाउंट ओपन केलेला आहे त्याचं हे टू बॅलन्स कॅरी डाऊन ₹60,000 आणि बेरीज करून टाका. टोटल केले आपण, म्हणजे राम कॅपिटल अकाउंट पूर्ण झाला. आता ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आहेत, बॅलन्सिंग करायचे आहेत, पण तत्पूर्वी रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला बॅलन्सिंग केला पाहिजे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज 15,000 रुपये येते, डेबिट साईडला म्हणा 15,000 रुपये, आणि आता डेबिट साईडला 6,600 आहे, ते लेस केल्यानंतर वजा केल्यानंतर 8,400, म्हणजे 15,000 वजा 6,600 बरोबर 8,400 हे येतात. हा प्रॉफिट आहे. प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स. इथे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असे याला म्हटलं जातं. म्हणजे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज कॉल्ड ए रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. आता रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून देतो आपण. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 8,400चे 4 भाग पडायचे, 2,100 रुपयाचा एक भाग होईल. किशोरला 3 भाग द्यायचे म्हणजे 6,300 रुपये, आणि लालला एक भाग द्यायचा म्हणजे 2,100 रुपये. ठीक आहे. आता इथं आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केला, बॅलन्सिंग केला. बॅलन्स जो आहे क्रेडिट बॅलन्स तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला, एंट्री केले. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंद आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री करून घेऊया. जर्नल एंट्री सेम डेट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट ₹8,400 टू किशोर्स कॅपिटल अकाउंट 6,300, देन लाल्स कॅपिटल अकाउंट 2,100. नरेशन लिहायचं आहे. नरेशनला अर्धा मार्क दिला जातो. जनरल एंट्री विचारल्यानंतर नरेशन महत्त्वाचं आहे. बिंग रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला, रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज केला. कॅपिटल अकाउंटला हा प्रॉफिट दाखवायचा आहे. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. किशोरला आपण 6,300 रुपये दिलेला आहे आणि लालला 2,100, त्यामुळे त्यांचं कॅपिटल आणखीन वाढलं. ठीक आहे. प्रॉफिट असेल तर कॅपिटल वाढणारच आहे. आता किशोर अकाउंट आपण टॅली करूया. किशोर अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज जर आपण म्हटलं तर इथं बेरीज डेबिटपेक्षा कमी आहे. डेबिट साईडची बेरीज जास्त आहे, त्यामुळे आपण डेबिट साईडची बेरीज दोन्ही साईडला म्हणणार आहोत. 1,80,000 रुपये, 1,80,000 रुपये. 1,80,000 मधून 90,000, 9,000, 45,000 आणि 6,300 हे टोटल वजा करायचे आहे आणि बॅलन्स काढायचा आहे. तो बॅलन्स येतो 29,700, आणि हा बॅलन्स जो आहे तो आपल्याला बँक अकाउंटला ॲडजस्ट करायचा आहे. याचा अर्थ असा आहे किशोरचं 29,700 रुपयाने कॅपिटल कमी आहे, ते किशोरकडे आपण रोख स्वरूपात घेणार आणि बँकेत डिपॉझिट करणार. एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट. एंट्री केले बँक अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंट कॅल्क्युलेशनमध्ये आपण ओपन केलेलं आहे. डेबिट साईडला नोंद करायचे टू किशोर्स कॅपिटल अकाउंट. अर्थात हे वर्किंग नोटमध्ये आपण करतो आहे, रफ मांडलं तरी चालेल. ठीक आहे. याच्यानंतर जर्नल एंट्री करून घ्या. जर्नल एंट्री सेम डेट
एंट्री आहे इथे 1 एप्रिल बँक अकाउंट डेबिट ₹29,700 टू किशोर्स कैपिटल अकाउंट 29,700. ठीक आहे. बिंग लेस कॅपिटल ब्रॉट इनटू बिझनेस नोंद करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे लार्ज कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. लार्ज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज येते 68,100 60,800. डेबिट साईडची बेरीज 60,000. क्रेडिट साईडची बेरीज दोन्हीकडे मांडायची आहे आणि जो बॅलन्स आहे 8,100 ती रक्कम त्याला पेड करायची आहे, देऊन टाकायची आहे टू बँक अकाउंट. ठीक आहे. एंट्री केली आपण लार्ज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कॅल्क्युलेशनमध्ये बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंद होईल बाय लार्ज कॅपिटल अकाउंट 8,100 पेड केल्याबद्दल. ठीक आहे. याची जर्नल एंट्री करून घेऊ आपण. 1 एप्रिल लार्ज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. एंट्री आहे एक्सेस कॅपिटल रिटर्न, जादाचं कॅपिटल आपण परत केलेलं आहे. ठीक आहे. किशोरचा अकाउंट आपण अगोदर क्लोज केला, लालचा अकाउंट नंतर क्लोज केला. इथं जनरल एंट्री अगोदर रेकॉर्ड केलेली होती लार्ज कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. काय हरकत नाही, एवढे जनरल एंट्री होतात आणि त्याच्यानंतर जर्नल एंट्री टोटल घेऊन ठेवा. आपले कॅपिटल अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट क्लोज झालेले. त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. तत्पूर्वी बँक अकाउंटचा बॅलन्स काढा. बँक अकाउंटची डेबिट साईडची बेरीज दोन्ही बाजूला मांडायची आहे आणि बँक अकाउंटचा बॅलन्स काढायचा आहे 1,16,600. ठीक आहे. इथं लिहायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा बॅलन्स आपण न्यू बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला दाखवणार आहोत. म्हणजे इथं न्यू बॅलन्स शीटमध्ये कॅश ॲट बँक आता रक्कम राहणार आहे ₹1,11,600. 1,11,600 हे टोटल. ठीक आहे. इथे प्रॉब्लेममध्ये सर्व नोंदी झालेल्या आहेत आणि सर्व अकाउंटही क्लोज झालेले आहेत. जर्नल एंट्रीज पहा, या जर्नल एंट्रीज आहे. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू पार्टनरशिप फर्म. या सर्व जर्नल एंट्री आपण पाहिल्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिला. इथे एक कॉलमनर फॉर्ममध्ये म्हणजे इनर कॉलम दाखवलेलं आहे. यांचं प्रॉफिट दाखवण्यासाठी, दाखवलं तरी चालेल, नाही दाखवलं तरीही चालेल. त्यानंतर कॅपिटल अकाउंट बघा. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड सेपरेट घेतलेला आहे. किशोरचा अकाउंट आहे. त्यानंतर हा लालचा अकाउंट आहे. या पद्धतीने नोंदी आणि न्यू पार्टनरचा सेपरेट घेतलेला आहे. असं एकत्र आणखीन एक कॉलम केला वर तरी चालू शकेल. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची टोटल घ्या. आता बॅलन्स शीटची टोटल येते 4,20,000 रुपये. 4,20,000 रुपये बॅलन्स शीट टोटल. बॅलन्स शीट पहा, न्यू बॅलन्स शीट आहे 1 एप्रिल 2018चा. ठीक आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशनही केलेलं आहे आपण. कॅल्क्युलेशन या पद्धतीने. ठीक आहे. प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. प्रॉब्लेम एकाच पेजवर, डाव्या पेजवर आपले हे 3 अकाउंट व्यवस्थित बसू शकतील. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 10 ओळीसाठी असतील आणि राम्स कॅपिटल अकाउंट आता एक 4-5 ओळीसाठी तयार करायचं आहे. या पद्धतीने डाव्या पेजवर हे 3 अकाउंट आपण ओपन करू शकतो. उजव्या पेजवर हा बॅलन्स शीट तयार करता येईल. बॅलन्स शीट. ठीक आहे.
बॅलन्स शीट, त्याच्यानंतर वर्किंग नोट ही बँक अकाउंट आपल्याला ठेवता येईल. इतर आणखी वर्किंग नोट इथे करू शकता. ओके. थँक्यू.